तुमची एक्झाम एप्रिल मध्येच आहेत ना? हो नो टीचर. मॅम, आमचे चालू आहेत. हा. चालेल. यस मॅम, आमचे चालू आहेत. आमचा परवा दिवशी पेपर आहे. हो का? टीचर आमची तर खूपच शिरा आहे. काही शाळांच्या तर 22 तारखेपर्यंत ठेवल्यात परीक्षा. टीचर आमचे पण 22 तारखेपर्यंत आहे. आपलं आता काय आपलं तर व्हायला आलं पोर्शन त्यांचं आलं संपलेलं. हे आपलं कुठे 7वं झालेलं ना? 7th वाला झालेलं का सम? हो टीचर. ठीक. आता 8व्या मध्ये काय दिलंय बघा, 8th वाला सम मध्ये की द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कोनचा कर्व्ड सरफेस एरिया गिवन आहे आणि त्याची स्लॅन्ट हाईट म्हणजे एल गिवन आहे आणि आपल्याला सरफेस एरिया ऑफ कोन है ना. कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे आणि एक स्लॅन्ट हाईट पण दिलेली आहे. कर्व्ड सरफेस एरिया आणि स्लॅन्ट हाईट दोन्ही गिवन आहेत आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कोणता एरिया फाइंड आउट करायचा. स्क्रीन दिसते आहे? काय म्हणताय? यस मॅम. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन जो आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर ब्रॅकेट एल प्लस आर. बरोबर. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन गिवन आहे आपल्याला. हे दिलेलं आहे 2200 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर असं आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया दिला आणि स्लॅन्ट हाईट दिलेली आहे म्हणजे एल गिवन आहे. एल आपल्याला गिवन आहे. किती दिलेली आहे एल आपल्याला? 50 सेंटीमीटर. आणि आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलंय. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? तर पाय आर ब्रॅकेट एल प्लस आर असा आपल्याला फॉर्म्युला आहे. पण टोटल सरफेस एरिया जर आपल्याला हवाय तर त्याच्यासाठी एल आणि आर लागतं. बघा फॉर्म्युला मध्ये पाय आर ब्रॅकेट एल प्लस आर असा फॉर्म्युला आहे. पाय तर आपल्याला माहित असतं, एक आर लागतं आणि एल लागतं. त्याच्यातली एल आपल्याकडे आहे. आपल्याकडे काय नाहीये? आर. आपल्याकडे काय नाहीये? आर नाहीये. आर मग आर आधी शोधावा लागेल. मग आर शोधण्यासाठी काय कशाचा वापर करायचा? आर शोधण्यासाठी आर शोधायचं आहे तर कर्व्ड सरफेस एरिया गिवन आहे. कर्व्ड सरफेस एरिया जो गिवन आहे तो वापरावा लागेल. त्याचा फॉर्म्युला वापरा कारण त्याच्यात पण आर आणि एल आहे. त्यामुळे तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया आपण आधी वापरणार आहोत तो फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया जरी फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला तरी टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आधी नाही वापरू शकत आपण. का? कारण टोटल सरफेस एरिया मध्ये आपल्याला टोटल काय बोलता? टोटल सरफेस एरिया कोन फॉर्म्युला पाय आर एल. टोटल सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला काय? पाय आर एल. हा पाय आर एल तो कर्व्ड सरफेस एरिया. पाय आर एल जो आहे तो कर्व्ड सरफेस एरिया त्याचा आपण फॉर्म्युला वापरूया. त्या फॉर्म्युलावरून आधी आपण आर शोधणार आहोत कारण कर्व्ड सरफेस एरिया गिवन आहे. त्याच्यावरून आर मिळेल आणि आर मिळाला की मग तो आपण टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरू शकतो. पाय आर ब्रॅकेट एल प्लस आर. कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला 2200 गिवन आहे. इथे तुम्ही सॉरी कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला पाय आर एल आहे. इथे 2200 कर्व्ड सरफेस एरिया. त्यानंतर मला
पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितलंय 22/7 घ्यायला सांगितलंय. त्यामुळे ही 22/7 आर फाइंड आउट करायचंय, L50 आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला जर आर हवाय तर आर राईट साईडला आहे, तो आर एकटाच इथे ठेवायचा आहे आणि बाकी सगळे जे नंबर्स आहेत 2200 लेफ्ट साईडलाच आहेत ते तसेच लिहायच्या आधी 7 वरती जाणार आणि डिनॉमिनेटर मध्ये 22 आणि 50 असे नंबर्स आहेत. बरोबर आहे. येस मॅम. तर इथे आता आपण हा 0 आणि हा 0 घालवू शकतो. 50चा एक 0 आणि 2200चा 0 इथे घालवणार. इथे 22 आहे आणि इथे पण बघा 22 आणि एक 0 आहे. तर 22 ने दोघांना पण डिवाइड करू शकतो. 22 1 जा 22, 22 1 जा 22 आणि एक 0 हा जो राहिला आहे तो एक 0 आपण घालवला 50ला. त्यानंतर 5 आणि 10 आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10. म्हणजे खाली आता 1 राहिलंय, वरती 2 × 7 राहील. म्हणजे आर जी आहे तुमची ती 14 सेंटीमीटर येणार. हॅलो मॅम. आता आर एक्झाम का? हा बोला. मॅम आपण डायरेक्ट म्हणजे वरच्यांची डायरेक्ट गुणाकार करून खालच्यांचा पण गुणाकार म्हणजे 22 × 15चा गुणाकार करून एकदाच मग भागितलं चालतं का? म्हणजे या दोघांचा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, वरच्याचा गुणाकार पूर्ण म्हणजे येस मॅम, वरच्याचा 200 गुणाकार आणि खालच्या 2200 गुणाकार एकदाच. ते खूप हे होतं दादा, म्हणजे ते आणखी असं लेंदी नाही होत. आता हे बरं ना, पटापट गुणाकार करण्याचा वेळ वाचतो ना आपला. डायरेक्ट भागाकार करायचा आणि मग नंतर आहे ना छोट्या संख्या राहतात. मग ते मल्टिप्लिकेशन आपण ओरली पण करू शकतो, तोंडी करू शकतो. आता या खूप मोठ्या संख्या आहेत, यांचा गुणाकार करायचा आहे तर तुला वेगळा गुणाकार करून त्याचं उत्तर काढावं लागेल, मग भागाकार करावा लागेल, है ना. कळते का? गुणाकार जो करण्यामध्ये वेळ आहे तो आपला जास्त वाढतो. आता डायरेक्ट भागाकार केला, 0 0 घालवले, लगेच आपल्याला 22 दिसतंय, तिथे लगेच डिवाइड होणार, लगेच 5च्या टेबलमध्ये 10 येतातच. हे किती पटापट झालं. त्याच्यामध्ये वेळ वाचतो. आधी डिव्हिजन करा. आधी जेवढं पॉसिबल आहे तेवढं डिनॉमिनेटर मध्ये 1 आणण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो येतोच 1, कधीतरी असेल तर तुम्हाला पॉइंट मध्ये आन्सर मिळतं, नाहीतर मॅक्झिमम टाइम तर तुम्हाला होल नंबरच आन्सर मिळणार, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1च मिळणार, म्हणजे भाग लावायचा तुम्ही. कळतंय का? हो मॅम. हो टीचर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया आता आपण फाइंड आउट करणार, कारण टोटल सरफेस एरियाच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे कोनचा. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर ब्रॅकेट L + R असा फॉर्म्युला आहे. पाय 22/7, आर आपला 14 आलेला आहे, इंटू L50 आहे, प्लस आर परत 14 आहे. 22/7 × 14 इंटू इथे 64 येणार. ऍडिशन या दोघांचं ते इथे लिहिलं. 7 ने या 14 ला डिवाइड होतं. 7 1 जा 7, 7 2 जा 14 आणि मग आता 22 × 2 × 64 या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि तेवढं स्क्वेअर सेंटीमीटर आपला 44 × 64. हा 44 × 64 करा. तुम्हाला टोटल सरफेस एरिया मिळणार आहे 2816 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, बरोबर. येस मॅम. आता इथे पुढचा शेवटचा गणित, नाही शेवटचं नाही, किती आहे त्याच्यात 10 गणित आहेत ना एकूण. ते नाही मॅम. आता इथे काय दिलंय बघा, 9वं गणित. 9व्यामध्ये आपल्याला there are 25 person in a tent. एक टेंट आहे, तंबू आहे, टेंट. आता टेंट म्हटलं तर
टेंट कोणत्या आकाराचं असतं? टेंटचा आकार कोणता? त्रिकोणी कोणासारखा मॅम कोण कोण आहे, कोनिकल शेप आहे, म्हणजे शंकूच्या आकाराचं असतं टेंट. आता देर आर 25 पर्सन इन अ टेंट. टेंट मध्ये 25 पर्सन आहेत. विच इज कोनिकल इन शेप, म्हणजे तो टेंट जो आहे तो कोनिकल शेप मध्ये आहे. त्याच्यामध्ये 25 माणसं आहेत. एव्हरी पर्सन नीड्स अन एरिया ऑफ 4 स्क्वेअर मीटर. आता प्रत्येक जो पर्सन बसलेला आहे त्याला बसण्यासाठी आहे ना, ते बसलेले आहेत, झोपलेले नाहीयेत, आपण असं कन्सिडर करू की ते बसलेले आहेत. तर त्या प्रत्येकाला बसण्यासाठी आहे ना 4 स्क्वेअर मीटरचा एरिया लागलेला आहे. बसायचा एरिया 4 स्क्वेअर मीटरचा लागलेला आहे. ऑफ द ग्राउंड इनसाइड द टेंट. टेंटच्या आतमध्ये ग्राउंडवर ते जे बसलेले आहेत 25 जण, त्या प्रत्येकासाठी 4 स्क्वेअर मीटर एरिया लागलेला आहे. इफ हाईट ऑफ द टेंट इज 18 मीटर, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द टेंट. आता हे थोडं वेगळं गणित आहे, याचा काय संबंध आहे, काय आपल्याला नक्की दिलंय ते आपण बघूया. ठीक आहे. आता टेंट जो असतो की नाही, टेंट असा असतो बरोबर. तुम्हाला काल मी असं आकृती एक दाखवलेली मोठी टेंटची, असं टेंट असणार. ठीक आहे. त्याचा जो बेस आहे, ग्राउंड मध्ये जो एरिया असणार, तो ग्राउंड मध्ये टेंटचा जो आपल्याला कापड असतं ते वरती कर्व्ड सरफेस एरियामध्ये असतं आणि बसायची जी जागा आहे ती खाली असते. म्हणजे ती लोक जी बसलेली आहेत ते इथे बसलेले आहेत ग्राउंडवर, इथे बरोबर आहे. इथे म्हणजे जो सर्क्युलर पार्ट आहे ना, खाली गोल सर्कल आहे ना, सर्कल गोल नाही, सर्कल जो आहे ना तिथे बसलेले आहेत. इथे किती जण बसलेले आहेत? टोटल 25 जण बसलेले, बरोबर आहे. आता त्या सर्कलचा टोटल एरिया जर आपल्याला काढायचा आहे तर तो कसा काढणार आहे बघा. 25 जण त्याच्यामध्ये बसू शकतात आणि प्रत्येकाला जो एरिया लागतोय बसण्यासाठी तो किती आहे? प्रत्येकाला 4 बसण्यासाठी जो एरिया लागतो तो 4 स्क्वेअर मीटर आहे. 4 स्क्वेअर मीटर आहे ना. तर याच्यामध्ये 25 जण बसलेली आहेत आणि प्रत्येकाला बसायला 4 स्क्वेअर मीटर एरिया लागलेला आहे. मग टोटल जर या सर्कलचा एरिया जर म्हटलं आपण काढायचा आहे तर तो किती असणार? मॅम एरिया 25 इंटू 4. हा 25 इंटू 4 है ना, विच इज 100 स्क्वेअर मीटर. हा आपल्याला एरिया ऑफ सर्कल मिळालाय, जो बेस आहे किंवा बेस एरिया पण म्हणू शकतो आपण. त्याला आपण बेस एरिया पण म्हणू शकतो. बेस एरिया किंवा तो सर्कल आहे किंवा एरिया ऑफ सर्कल एकच, कारण बेस जो आहे कोनचा बेस जो आहे, तळाचा जो भाग आहे तो सर्कल आहे. त्यामुळे बेस एरिया म्हणा किंवा एरिया ऑफ सर्कल म्हणा एकच गोष्ट आहे. कळलं? कारण बेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला, कारण सर्कलच आहे तो, काय असणार? बेस एरिया किंवा एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला बेस एरिया किंवा एरिया ऑफ सर्कल माहित आहे किती आहे, आपण काढला. आता बेस एरिया किती मिळालाय आपल्याला? 100 स्क्वेअर मीटर. पाय आपण इथे किती घेऊया? ठीक आहे, आपण हे असंच ठेवूया पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपण ना टाकूया नको, का ते सांगते तुम्हाला. आपण पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू इथे लिहूया 100. आपण इथे ना एक आयडिया करणार आहोत. इथे आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय सांगा? आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं? व्हॉल्यूम ऑफ कोनिकल टेंट. व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलं, बरोबर आहे. आता व्हॉल्यूम जर त्या टेंटचा पाहिजे तर कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही टेंटच्या व्हॉल्यूम ऑफ कोनचा? काय फॉर्म्युला आहे तो? 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. बरोबर, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच आहे बघा. व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला मध्ये पाय आर स्क्वेअर येतं बघा, पाय आर स्क्वेअर आणि एच.
तर हा पाय आर स्क्वेअर आहे ना, तो म्हणजे एरिया ऑफ सर्कल आहे. म्हणजे इथे मी आर काढण्यापेक्षा वेगळा डायरेक्ट मी पाय आर स्क्वेअरचीच व्हॅल्यू इथे 100 टाकते ना. वेगळा मला इथे आर साठी सॉल्व्ह करण्यापेक्षा मला व्हॉल्यूमच चालेल फाइंड मॅम. आउट करायचं आहे. तर इथे व्हॉल्यूम बघा, जर तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया जर हवा असेल तर तुम्हाला आर काढावा लागेल, कारण त्याच्यामध्ये स्क्वेअर नाहीये आरचा. त्याच्यामध्ये पाय आर एल प्लस आर किंवा पाय आर एल असा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये तुमचं नुसतं आर आहे, पाय आर स्क्वेअर नाहीये इथे. त्यामुळे जर तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलं असता तर या एरियाच्या फॉर्म्युलावरून आर तुम्हाला फाइंड आउट करायला लागला असता. कारण इथे तुम्हाला जर पुढे कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा तर आर पाहिजे. पाय आर स्क्वेअर नाहीये फॉर्म्युलामध्ये, पाय आर आहे. त्यामुळे हा पाय आर स्क्वेअर चालणार नाही. कळते मी काय बोलते? यस मॅम. पण आता व्हॉल्यूम असल्यामुळे व्हॉल्यूम मध्ये पाय आर स्क्वेअरच आहे आणि एच आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हीच व्हॅल्यू उचलून तिथे टाकू शकता पाय आर स्क्वेअरची. व्हॉल्यूम फाइंड आउट करायचे ना तुम्हाला. मगाशी आपण आर शोधला, आर फाइंड आउट केला, कारण आपल्याला कर्व सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया पाहिजे तर तिथे आर आहे, स्क्वेअर नाही. समजते का? मी इथे आर शोधणार नाही, मी पाय आर स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज तशीच ठेवते, कारण व्हॉल्यूम मध्ये परत पाय आर स्क्वेअर येतो. कळलं? कळलं की नाही? येस मॅम, कळलं. आणि ह्याची जी हाईट आहे ती हाईट तुम्हाला दिलेली आहे. हाईट किती दिलेली आहे? 18 मीटर दिली हाईट. आता व्हॉल्यूम तुम्ही काढू शकता याचा, व्हॉल्यूम ऑफ कोनिकल टेंट. तर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. सोपं आहे. 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर पूर्ण व्हॅल्यू. पायची वेगळी टाकू नका व्हॅल्यू, पायची वगैरे व्हॅल्यू आर ची काही नाही टाकायची. पूर्ण पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 100 आहे. त्यामुळे तुम्ही पायची 22/7 इंटू 100 असं नाही करायचंय, कारण आपल्याला बेस एरिया दिलेला आहे. म्हणजे पाय आर स्क्वेअर पूर्ण व्हॅल्यू 100 आहे. कळलं? आणि इंटू फक्त इथे एच वेगळा आहे, त्यामुळे एच ची व्हॅल्यू 18 टाकायची. समजते की नाही? हो मॅम. आता या मॅम. 3 ने 18 ला पाय व्हॅल्यू पण नाही देईल काय म्हणताय? मॅम. 9वा क्वेश्चन आहे ना, त्याच्यामध्ये पायची व्हॅल्यू नाही देईल, म्हणून टाकायची पण गरज नाही. असं काय नाही, बऱ्याच गणितांमध्ये तुम्हाला देणार पण नाही पायची व्हॅल्यू. सगळ्यामध्ये दिले. आता इथे कुठे दिले बघा, आपल्याला चौथ्या गणितात नाही दिले पायची व्हॅल्यू, है ना. कारण तुम्हाला असं नाही कंपल्सरी, कधी कधी देत पण नाही. आता तुम्ही पहिल्यांदाच आहे, बऱ्याच गणितांमध्ये देत पण नाही. ठीक आहे, कळलं? मॅम समजा तिथं देईल नसली, मग तिथं कोणची वापरायची? 22/7 वापरायची, 22/7. 3.7 वापरायची? हो, 22/7 वापरायची जर दिली नसेल तर. आणि जर 3.14 त्यांना असं वाटत आहे की 3.14 इथे पाहिजे, तर ते लोक तिथे मेन्शन करणार की पाय ही 3.14 घ्या, असं ते लोक आपल्याला सांगणार. आणि जर दिली नसेल तर तुम्ही 22/7 घ्या. इथे 600 मीटर क्यूब तुमचा व्हॉल्यूम आलेला आहे टेंटचा. व्हॉल्यूम ऑफ कोनिकल टेंट 600 मीटर क्यूब. ठीक आहे, कळलं? हो मॅम. आता लास्ट जे सम आहे इथे ते आहे, इन अ फील्ड म्हणजे शेत, एक शेत आहे, त्या शेतामध्ये ड्राय फॉडर फॉर द कॅटल म्हणजे गुरांसाठी जो सुका चारा असतो,
हे असतं बघा, आपण पेंढा म्हणतो किंवा चारा, आपण गवत गवत सुकतं बघा, है ना. आणि ते गवत जर सुकलेलं गवत जे आहे त्याच्या जर आपण थप्पी एकावर एक लावायच्या तर ते शंकूच्या आकारात लावतात बघा. बघितलंय कधी तुम्ही शेतामध्ये असं रचतात ते एकावर अशा हिप. हिप म्हणजे त्यांचे जे आपण पेंढ्याचा जो आपण हे बनवतो एकत्र करून, आणि मग ते एकावर एक असे कोनिकल शेप मध्ये, कोनचा शेप तयार होतो तो, बरोबर ना. माझा जे गुरांसाठीचा जो चारा आहे तो हिप्ट म्हणजे रचलेला आहे. तो कोणत्या शेप मध्ये रचलेला आहे? इन अ कोनिकल शेप. कोनिकल शेप मध्ये रचलेला आहे. आता तो जो कोन तयार झालेला आहे त्या फॉडरचा किंवा त्या गवताचा, पेंढ्याचा, त्याची हाईट जी आहे ती 2.1 मीटर आहे. आणि डायमीटर ऑफ बेसचा जो डायमीटर दिलाय तो 7.2 मीटर दिलेला आहे. आता डायमीटर दिलाय, रेडियस नाही दिले, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं, कारण आपल्याला सगळ्या फॉर्म्युलाज मध्ये रेडियस आहे, डायमीटर नाही. पण आता इथे डायमीटर दिलाय तर त्याच्यावरून आधी आपल्याला रेडियस फाइंड आउट करावी लागेल. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं व्हॉल्यूम ऑफ फॉडर. तो जो पेंढा रचलेला आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे. आणि इफ इट इज टू बी कवर्ड बाय पॉलिथिन इन रेनी सीझन, then how much minimum polythene sheet is needed. आणि जर त्याला रेनी सीझन मध्ये पॉलिथिनने कव्हर करायचं आहे तर पॉलिथिनची शीट किती लागेल कमीत कमी, असा प्रश्न येत आहे त्यांनी दिला. ठीक आहे, कळलं का? हो मॅम. समजा क्या प्रश्न कळला. एक तर पहिला तर व्हॉल्यूम काढायला सांगितलं फॉडर, तो तर आपण काढू शकतो व्हॉल्यूम, कारण व्हॉल्यूम साठी आर आणि एच लागतं, जे दोन्ही तुम्हाला दिलेले आहे. आर नाही दिलाय पण डायमीटर दिलंय, डायमीटर वरून तर रेडियस लगेच मिळते आपल्याला. हाईट किती दिली आहे? हाईट कोनची 2.1 मीटर, आणि डायमीटर गिवन आहे. डायमीटर जो आहे तो 7.2 मीटर आहे. डायमीटर वरून रेडियस आपल्याला लगेच काढता येते. कसं काढायची डायमीटर वरून रेडियस? R is equal to D/2. D/2. डायमीटरला 2 ने डिवाइड करायचं. 7.2 डिवायडेड बाय 2 किती येणार? 7.2 डिवायडेड बाय 2 3.6. 3.6 मीटर. आता व्हॉल्यूम तर आपल्याला लगेचच मिळेल. व्हॉल्यूम ऑफ कोनिकल फॉडर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता पाय टाकावा लागेल कारण आपल्याला आर वेगळा दिलाय. पाय आर स्क्वेअर आपल्याला आता माहित नाही, त्यामुळे पायची 22/7, आर 3.6 आहे. 3.6 इंटू 3.6 आणि इंटू 2.1. आरचा स्क्वेअर आहे त्यामुळे 2दा मल्टिप्लाय केला आर. आता या 3 ने 3.6 ला डिवाइड होऊ शकतं. 3 1 जा 3 पॉइंट येणार, 3 2 जा 6, आणि या 7 ने या 2.1 ला, पण 2.1 ला डिवाइड करताना 0.3 आन्सर, कारण पहिला 2 आहे त्यामुळे त्याला 0चं डिव्हिजन. आणि आता राहिलं वरती 22, 1.2, 3.6 आणि 0.3. आता पॉइंट आधी कन्सिडर नका करू, पॉइंट आपण नंतर देऊ. असेच नंबर मल्टिप्लाय करून सांगा मला यांचं किती मल्टिप्लिकेशन येतं. मल्टिप्लाय करा बघू. 28.5212. काय काय? 28.52 मीटर. केलं मल्टिप्लिकेशन? हो मॅम. 28 पॉइंट किती? 512 मीटर. मीटर क्यूब. व्हॉल्यूम आहे ना त्यामुळे मीटर क्यूब.
आता तुम्हाला काय करायचं माहितीये का, असा जो फॉर्डर आहे ना, त्या फॉर्डरला ना तुम्हाला, आता समजा असा गवत रचलेला आहे हा, इथे असं या शेप मध्ये गवत रचलेलं आणि याच्यावर ना तुम्हाला काय टाकायचं माहितीये का, याच्यावर तुम्हाला पॉलिथिन म्हणजे प्लास्टिकने कव्हर करायचंय रेनी सीझन साठी है ना. तर प्लास्टिकने जर कव्हर करायचंय तर तुम्ही, आता प्लास्टिकने जर कव्हर करायचं तर कुठला पार्ट तुम्ही कव्हर करणार, कोणता सरफेस कव्हर करणार आपण, हा जो कर्व पार्ट आहे त्याच्यावर आपण पॉलिथिन टाकणार, बरोबर आहे. कर्व सरफेस म्हणजे उभा जो सरफेस असतो त्याच्यावर मी असा व्यवस्थित पॉलिथिन बसवणार, बरोबर आहे. हो टीचर. तुम्हाला जर विचारलंय की पॉलिथिनची शीट किती लागणार आहे, तर पॉलिथिन आपण वरून टाकणार आहे, आपण व्हॉल्युमशी रिलेटेड नाहीये ते, आपण वरून फक्त प्लास्टिक टाकणार आहे, म्हणजे ते सरफेस एरियाशी रिलेटेड आहे. बघा कधीही तुम्हाला एक रंग लावण्याचा खर्च किती, किंवा तुम्हाला विचारलं किती कागद लागेल, तुम्हाला सांगितलं होतं ना मी हे, कागद किती लागेल किंवा रंग लावण्याचा खर्च किती, कारण रंग आपण फक्त त्या सरफेसवर लावतो, त्याचा व्हॉल्युमशी संबंध नाही. व्हॉल्युम म्हणजे काय, का आतमध्ये त्याच्या किती गोष्ट आहे भरलेली, ते व्हॉल्युम असतं, बरोबर. हो टीचर. हे तुम्ही आता जर त्याच्यावर शीट टाकायची तर तुम्ही सरफेस एरिया काढणार, मग कोणता सरफेस एरिया काढणार, दोन्हीवर टाकायचंय, तळाला पण टाकायचंय, तर आपण काय माझ्यामध्ये वरूनच टाकतो, म्हणजे आता बघूया आन्सर काय, टोटल सरफेस एरिया जर काढला आपण तर याचा अर्थ तळाला मध्ये पण प्लास्टिक लावायचं, पण जर वरूनच टाकायचं तर आपण फक्त वरचा जो कर्व पार्ट आहे त्याच्यावरच टाकणार आहे पॉलिथिन, बरोबर आहे. हो मॅम म्हणजे टीचर. आपल्याला वर दोनच टाकावं लागेल. हा, कर्व सरफेस एरिया काढावा लागेल, काय काढावं लागेल, कर्व कर्व सरफेस एरिया. सरफेस एरिया, ठीक आहे. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर एल. पाय आर एल, ठीक आहे. आर किती दिले आपल्याला, आर किती आहे, आर 3.6 मीटर आहे आणि हाईट 2.1 मीटर. मॅम आपल्याला एल आता काढावं एल लागेल. आपल्याला शोधावा लागेल, एल नाहीये आपल्याकडे, मग तिथे कसं काढणार एल, एल शोधण्यासाठी काय करायचं, पायथागोरस थिअरम, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, तर आर तुमचा 3.6 आहे, त्याचा स्क्वेअर प्लस 2.1 स्क्वेअर, 3.6 चा स्क्वेअर किती होतो, 36 चा स्क्वेअर लिहा आणि 2 नंबर 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचं. थर्टी सिक्स चा स्क्वेअर किती आहे, कितीचा मॅम, 3.6 चा स्क्वेअर पाहिजे ना, 3.6 चा म्हणजे 36 चा मॅम काढा स्क्वेअर, त्याला 96 36 चा स्क्वेअर आहे 12.96 आणि Yes, ma'am. 2.1 चा तर आपल्याला माहित आहे 441 असणार, पण 2 नंबर सोडून पॉईंट द्यायचं. आता एल स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांना ऍड करायचं, 7 एवढं येणार एल स्क्वेअर, आणि जर एल पाहिजे तर याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला, आणि याचं स्क्वेअर रूट बघा आपल्याला दिलंय त्यांनी इथे क्वेश्चन मध्ये, 17.37 चा स्क्वेअर रूट, म्हणजे एल जर पाहिजे तर याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार, आणि जे तुम्हाला दिलंय 4.17 एल दिले, म्हणजे एल काय आहे तर स्क्वेअर रूट आहे आणि ते 4.17 गिवन आहे तुम्हाला, म्हणजे एल ची व्हॅल्यू 4.17 घ्यायची, कळते का.
हो टीचर. पाय तुम्हाला काय घ्यायला सांगितलंय 22/7. आर तुम्हाला आर किती गिवन आहे आपल्याला 3.6 आहे ना. आर 3.6 आहे आणि एल तुम्हाला आलं 4.17. ठीक आहे. मार्क जात नाही कशाला 7 ने याला कशाला डिवाइड होत नाही. 3.6 चा होईल का 7 ने डिवाइड. 7 ने डिव्हिजिबल आहे का 3.6. नाही मॅम. 4.17 आहे का 7 ने डिव्हिजिबल. नो मॅम. वरचे जे सगळे नंबर आहेत ना त्यांना मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. म्हणजे 22 इंटू 3.6 इंटू 4.17 सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल आणि जे आन्सर येईल त्याला 7 ने डिवाइड करावं लागेल. मॅम 22 7 ने इंटू डिवाइड 3.6 च येतं 79.2. 7 9.2. आणि इंटू परत 4.17 करायचं आपल्याला. येस मॅम. मॅम 47.18. किती येतं 47.18 स्क्वेअर सेंटीमीटर. 330.264. हा मॅम. अपॉन 7. 3 किती 330.264. अपॉन 7. आता 7 ने तोंडी तुम्ही भागाकार करू शकता. इथे तोंडी भागाकार करा 7 ने डिवाइड. पहिला 7 4 जा 28 येणार. मॅम ते पॉइंट मध्ये यायला बसलो. 7 7 असं येतं का बघा इथं. हो मॅम 47.18 येतंय. मॅम 0 ना. घेऊन नाही जास्त 18 आहे का. हा. मॅम मग एवढं काय लागेल पॉलिथिन लागेल. एवढं स्क्वेअर मीटरचं आहे प्लास्टिक लागणार आहे ना. पॉलिथिन रिक्वायर टू कव्हर फॉडर. फॉडरला कव्हर करायला जे पॉलिथिन लागणार आहे इज इक्वल टू 47.18 स्क्वेअर मीटर. बरोबर. हो मॅम. ठीक आहे. बरं आता ही गणित झालेली आहेत आपली. आता आपण आलोय स्फियर कडे. स्फियर ठीक आहे. स्फियर किती एक्सरसाइज आहे त्याच्यात एकूण 3.
तीनच आहे. ठीक आहे. येस मॅम. आता आपण ना स्फिअरचे आपण सगळे फॉर्म्युलाज बघणार. ठीक आहे. आता स्फिअर जो असतो की नाही, तो स्फिअर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला गोल म्हणतो. गोल म्हणजे वर्तुळ नाही, वर्तुळ वेगळा वेगळा आणि गोल वेगळा. म्हणजे मराठीमध्ये आपण वर्तुळ म्हणतो आणि गोल, आपल्याला वर्तुळालाच आपण गोल शब्द म्हणतो. तर तसं नाहीये. मॅथमॅटिक्स मध्ये वर्तुळ जो आहे तो 2 डायमेन्शनल आहे, द्विमितीय आकृती आहे है ना. आणि गोल जी आहे ती त्रिमितीय आकृती, 3D आहे. जसा हे चेंडू आहे, मला दिसत असेल तर, है ना, दिसतोय मॅम. चेंडू आहे, हा चेंडू आहे, हा गोल आहे, त्याला स्फिअर म्हणायचा, हा स्फेरिकल शेप आहे. ठीक आहे. आणि ही जी आहे बांगडी, ती मी तुम्हाला सांगितलेली, ही काय आहे बांगडी, ही सर्कल आहे. सर्कल. ही सर्कल आहे, ही वर्तुळ आहे, वर्तुळ म्हणायचं मराठीमध्ये. ह्याला आपण सर्कल म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि हा स्फिअर आहे, गोल आहे, याला गोल आकार म्हणायचा. लाडू, बॉल, आपले फुटबॉल, हा चेंडू है ना, हे गोल आहे. ठीक आहे. तर हा जो गोल आहे, स्फिअर आहे, हा स्फिअर जो आहे याला एकच सरफेस आहे बघा, एकच सरफेस आहे. असे 2-3 वेगळे फ्लॅट, कर्व्ड असं नाहीच आहे. फ्लॅट सरफेस याला आहेच नाही, दिसतोय. बाकीच्यांना फ्लॅट सरफेस एक तरी असतो. जसं कोनला पण एक फ्लॅट सरफेस आहे तळाचा. कोन जो आहे त्याचा तळाचा जो पार्ट आहे तो फ्लॅट आहे, सर्क्युलर, सर्क्युलर फ्लॅट. सिलेंडरला तर 2 फ्लॅट सरफेसेस आहेत, वरचा पण सर्क्युलर फ्लॅट आणि बेसचा पण सर्क्युलर फ्लॅट. आणि मधला फक्त कर्व पार्ट असतो. कोनला वरचा कर्व पार्ट, तळाला फ्लॅट सरफेस, सर्क्युलर असतो. बरोबर आहे. मी काय बोलते कळतंय? सरफेसेस माहित पाहिजेत. प्रत्येक आकृतीला किती सरफेसेस आहेत हे आपल्याला माहित पाहिजेत. याला किती सरफेस आहेत? स्फिअरला 0 एक एक आहे ना सरफेस. कस काय मॅम? एक सरफेस, फ्लॅट नाहीये. सरफेस आयदर कर्व्ड असतो किंवा फ्लॅट असतो. याला फ्लॅट सरफेस 0 आहेत, फ्लॅट सरफेस नाहीच आहे बघा ना. याला आहे पूर्ण हा कर्व्ड पार्ट आहे, पूर्ण त्याचा पार्ट जो आहे तो वक्र आहे, है ना. बघ कळते का? हा सिलेंडर होता की नाही, हा सिलेंडर आहे की नाही. सिलेंडरला हो मॅम. वरती फ्लॅट आहे, तळाला पण फ्लॅट सरफेस आहे, आणि सर्कल आहे, वरचा पण फ्लॅट. फ्लॅट जो सरफेसेस आहेत, हा आणि हा तळाचा, दोन्ही फ्लॅट सपाट आहेत पण सर्क्युलर आहेत. आणि मधला जो फक्त पार्ट आहे तो कर्व्ड आहे, मधला कर्व्ड पार्ट. या स्फिअरचा पूर्ण जो सरफेस आहे हा पूर्ण एकच सरफेस आहे, एक तर ह्याला एकच सरफेस आहे आणि तो पण कर्व्ड आहे. सिलेंडरला टोटल 3 सरफेसेस होते, एक मधला जो कर्व पार्ट आहे तो, 2 दुसरा सरफेस, आणि तळाचा एक तिसरा सरफेस. कोनला 2 सरफेस आहे, कोनला वरचा जो आहे तो कर्व सरफेस आणि तळाचा फ्लॅट, असे 2च सरफेस आहेत कोनला. कळते का? हो मॅम. हा जो स्फिअर आहे, या स्फिअरला किती सरफेसेस आहेत? एक, आणि तो पण कर्व्ड सरफेस आहे. ठीक आहे. म्हणून याचा कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया एकच असतो. कारण आपण काय करतो, कर्व्ड सरफेस, आता सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया म्हटलं तर फक्त मधला जो कर्व पार्ट आहे त्याचा एरिया त्याच्यात येणार, आणि टोटल म्हटलं की तिन्ही जे सरफेस आहेत त्यांचा एरिया मिळून असतो टोटल सरफेस एरिया. पण याचा कर्व पार्ट पण हाच आहे आणि तो एकच सरफेस आहे, त्यामुळे कर्व्ड सरफेस एरिया पण तोच, एकच फॉर्म्युला आहे. बाकीच्या आकृत्यांसाठी कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरियाचा वेगवेगळा फॉर्म्युला आहे. कळते मी काय बोलते? कारण त्याच्यामध्ये कर्व पार्ट वेगळे वेगळे आहेत, त्याच्यामध्ये फ्लॅट सरफेसेस आहेत आणि कर्व सरफेसेस पण आहेत. त्यामुळे कर्व सरफेस एरिया म्हटलं की फक्त कर्व पार्टचा एरिया येतो, आणि टोटल म्हटलं की जेवढे सरफेसेस आहेत त्यांचा मिळून एरिया येतो. आता याचा एकच सरफेस आहे, तो पण कर्व्ड आहे, त्यामुळे कर्व्ड सरफेस एरिया म्हटलं किंवा टोटल सरफेस एरिया म्हटलं तरी फॉर्म्युला एकच येतो याचा, 4πr². टोटल सरफेस एरियाचा पण तोच आणि कर्व्ड सरफेस एरियाचा पण तोच. कळतंय? येस मॅम. येस मॅम.
आणि टोटल सरफेस एरिया जरी विचारलं तुम्हाला, ते लोक शक्यतो फक्त सरफेस एरिया, सॉरी कोन लिहिलं मी, कोन नाही, याला स्फिअर म्हणतात. तुम्हाला फक्त सरफेस एरिया मेन्शन करणार, कर्व्ड किंवा टोटल असं काय तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे आपण तो एकच फॉर्म्युला दोघांसाठी वापरणार आहोत, 4πr². ठीक आहे. आणि याचा जर व्हॉल्यूम पाहिजे तुम्हाला, स्फिअरचा व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3πr³ असा फॉर्म्युला, क्यूब. ठीक आहे. असे दोनच फॉर्म्युला आहेत स्फिअरचे, एक सरफेस एरियाचा आणि एक व्हॉल्यूमचा. सरफेस एरियाचे दोन वेगवेगळे फॉर्म्युला नाहीयेत. बाकीच्या आकृत्यांमध्ये कर्व सरफेस एरिया वेगळा, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वेगळा आहे. पण इथे कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया एकच फॉर्म्युला. समजलं? कळलं का? येस मॅम. आता हे झालं स्फिअर. आता आपल्याला हेमिस्फिअर बघायचं. हेमिस्फिअर, हेमिस्फिअर. आता हेमिस्फिअर म्हणजे काय? समजा तुम्ही एक गोल असा कलिंगड आणला, समजा. हा, इमॅजिन करा की तुम्ही असा स्फिअर शेपचा गोल असा एकदम आकाराचा आपण कलिंगड आणला. ठीक आहे. तर तो स्फिअर आहे, बरोबर आहे, तो गोल आहे. तर बरोबर मधून मी जर त्या कलिंगडाला बरोबर मधून असा मी त्याला कट केला, बरोबर आहे, मधून मी जर त्याला कापला, तर तो जो मधून कापल्यानंतर जो दोन भाग होतात की नाही, ते दोन वेगवेगळे भाग म्हणजे हेमिस्फिअर आहे. आता अर्धा कलिंगड जरा इमॅजिन करा, असं असतं, बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर की नाही? हो की नाही? अर्धा हेमिस्फिअर हा असा असतो. हेमिस्फिअर म्हणजे गोल जी वस्तू आहे तिला मधून कट केल्यानंतर जो आकार बनतो तो हेमिस्फिअर आहे. आता हा जो हेमिस्फिअर आहे याला किती सरफेसेस आहेत तुम्ही सांगू शकता? हेमिस्फिअरला किती सरफेसेस असणार याला? हेमिस्फिअरला सरफेसेस किती? तुम्ही इमॅजिन करा आकृती आणि मला सांगायला सरफेसेस किती असू शकतात. आवाज येतोय माझा? आवाज येतोय? आवाज नाही येत माझा? आवाज येतोय? येस मॅम. या हेमिस्फिअरला ना किती सरफेसेस आहेत माहिती आहेत? दोन आहेत, दोन. कारण आपण जेव्हा मधून कट करतो ना तेव्हा बघा, तो आपण गोल कलिंगड आणतो, तो एका ठिकाणी असं बसत नाही. पण जो अर्धा कापला ना की तो बसतो बघा. म्हणजे त्याला एक सपाट सरफेस, फ्लॅट सरफेस येतो बघा, सर्क्युलर. त्यामुळे तो बसतो. खालचा जो त्याचा सरफेस असणार तो सर्क्युलर फ्लॅट असणार. हा सर्क्युलर फ्लॅट असतो. आणि वरचा जो हा पार्ट असतो की नाही तो कर्व्ड आहे. हा वरचा सरफेस आहे ना, हा कर्व्ड सरफेस आहे. हा कर्व्ड आहे, हा कर्व्ड आहे. आणि जो तळाचा बेसचा जो असणार तो फ्लॅट सर्क्युलर. हा जो आहे तो कर्व्ड पार्ट आहे आणि हा जो आहे तो फ्लॅट सर्क्युलर. त्यामुळे आता याला दोन सरफेसेस असल्यामुळे याचा कर्व सरफेस एरिया म्हणजे फक्त वरचा जो कर्व पार्ट आहे त्याचा एरिया आहे. आणि टोटल सरफेस म्हणजे दोन्ही सरफेसेसचा मिळून एरिया आहे. म्हणून याला दोन वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत.
कर्व सरफेस एरियाचा वेगळा आणि टोटल सरफेस एरियाचा वेगळा. कळलं का? हो मॅम. कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर पाहिजे तुम्हाला तर 2πr². त्याचा टोटल सरफेस एरिया 4πr² म्हणजे सरफेस एरिया म्हणजे जो स्फिअर होता त्या स्फिअरचा सरफेस एरिया म्हणजे तो एकच सरफेस असल्यामुळे त्याचा सरफेस एरिया 4πr² असतो. याचा कर्व्ड सरफेस एरिया हेमिस्फिअरचा 2πr². आणि टोटल सरफेस एरियाचा पण एक फॉर्म्युला वेगळा येणार कारण याला 2 सरफेसेस आहेत. टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर जर तुम्हाला हवाय तर वरचा जो कर्व पार्ट आहे त्याचा 2πr² आणि तळाचा जो सर्क्युलर पार्ट आहे त्याचा πr². म्हणजे 2πr² आणि πr² म्हणून 3πr² असा टोटल सरफेस एरिया बनतो. कळलं? कळले का मॅम टोटल हेमिस्फिअरचे सरफेस फॉर्म्युला? एरिया हा मॅम टोटल सरफेस काय एरिया म्हणते? ऑफ त्याचे डबल सांगा ना. टोटल सरफेस एरिया म्हणजे तुमचे जेवढे सरफेसेस आहेत त्यांचा एकूण एरिया आपण घेतो. बरोबर आहे? आता याला सरफेसेस किती आहेत? हेमिस्फिअरला किती सरफेसेस आहेत? 2. 2 सरफेसेस आहेत. एक कर्व्ड आहे आणि एक फ्लॅट सर्कलचा खाली तळाला. आता जो कर्व्ड आहे कर्व्ड पार्ट आहे त्याचा एरियाचा फॉर्म्युला 2πr² आहे. बरोबर आहे? जो कर्व्ड आहे. आणि जो तळाचा बेसचा जो आहे त्याचा एरिया कसा काढणार? बेस कोणत्या आकाराचा आहे त्याचा? πr². पण टोटल जर केली याची टोटल सरफेस एरिया मध्ये तुमचे जे टोटल सरफेसेस आहेत 2 असल्यावर 2, 3 असल्यावर 3, टोटल सरफेस एरिया मध्ये सगळ्या सरफेसेसचा एरिया ऍड होतो. मग इथे 2च सरफेस आहे. 2 सरफेसचा एरिया ऍड केला की किती होणार? 3πr². कारण कर्व्ड सरफेस एरिया 2πr² आहे आणि जो खालचा फ्लॅट सर्कल आहे त्याचा एरिया πr² म्हणून 3πr² बनणार. कळलं? येस मॅम. आणि व्हॉल्यूम जर पाहिजे तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर तर तिकडे फक्त 4/3 होतं ना, इथे 2/3 करायचं. स्फिअरचा 4/3 πr³ होतं, याचा 2/3 πr. हाफ अशा अर्धा व्हॉल्यूम असणार त्याच्यापेक्षा. त्याचं 4/3 आहे आणि याचं 2/3 आणि πr³ दोन्हीचं. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ठीक आहे? याच्यावरची गणित आपण पुढच्या वेळेला बघू. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड Night. नाईट. Bye, ma'am. Good night.